मॉर्निंग. मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेला सगळी कामं निवांत चाललेली आहेत. मी पण लेट उठले, मुलंही लेट उठले आणि माझी अंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता वगैरे झाला आणि बसले मी. आणि हे दोघं बघा काय करतात. काय करताय बाळांनो? काय काढलंय? ह्याने बुब्बू काढलाय. ये बुब्बू नाही, तो बकरी काढली बकरी. तर त्यांनी बकरी काढलेली आहे आणि आता मला कपडे धुवायचे आहेत आणि स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाक झाला होता इकडच्या बेडरूम मध्ये, तर तो मी आवरत आहे. तर मी आधी मागची बेडरूम आवरायला घेतली कारण तिथे खूपच पसारा पडला होता. मुलांचे कपडे आणि खायचं वगैरे रात्री जे जे काही खाल्लेलं ते सगळं पडलेलं होतं तिथंच. आणि मी पहिले त्यांचा टेबल आवरून घेतला, ज्या टेबलावरती त्यांचे बॅग्स बुक्स वगैरे असतात. आणि नंतर मी बेडशीट वगैरे चेंज केलं आणि त्यांचं कलरचं याचं सामान सगळीकडे पडलेलंच असतं. आणि ब्लॉग मी बनवते, व्हिडिओ शूट स्विनल करते, तर तिचाच ब्लॉग चालू झाला आहे. किचन सगळं असं एडा तेडा पडलंय. चला तुम्हाला आमची गॅलरी दाखवते. कधीच नाही बघितलं घर. चला, हा आमचा झोका, हा आमचा दुसरा गॅलरीचा. हे बघा, मी कपडे वगैरे मशीनला लावली अशी. तर मी कपड्यांसाठी सर्फ एक्सेलचं लिक्विड वापरते आणि ड्रेनेजचं वगैरे मी काही अजून करून घेतलं नाही, अशीच बाजूला ठेवलेली आहे मशीन. तीच थोडीशी सरकवायची आणि बाथरूममध्ये ड्रेनेजचा पाईप लावत असते. तर अशी मशीन लावली मी. सर्फ एक्सेल वगैरे टाकलं. जरा जास्त कपडे होते तर मी एक झाकण हे फुल टाकलं आणि नंतर पाण्याने ते झाकण धुवून घेतलं आणि पाणी वगैरे लावून मशीन ऑन केली. तर माझी कामं ही भरपूर वेळ चाललेली असतात कारण मुलांचं मध्ये मध्ये असतं, भूक लागली, खायला दे, पाणी दे, असे बरेच त्यांचं सारखं चालूच असतं. त्यामुळे मला कामांना खूप टाईम होतो आणि ते जर स्कूलला गेले तर पटपट कामं आवरतात. आणि मी स्विनलला सांगितलं होतं की आज स्विनल तू शूट कर व्हिडिओ मी काम करताना. तर तिचं वेगळंच होतं चालू. माझं काम एकीकडं चाललं आहे आणि ती शूटिंग एकीकडं करते. आणि मग मी नंतर तिला ओरडले, मग आली माझ्याकडे आणि श्रीमय तर आला होता वॉशरूमवरून. मग हँडवॉश वगैरे त्याचा चालला होता आणि एक मशीनचा एक राऊंड झाला होता तर सेकंड राऊंड घेत होते. तर श्रीमय असं नेहमी पाणी सोडलं का तिथे जाऊन उभा राहतो आणि पाणी खेळत असतो. तर हे मग अशी इकडचा बेडरूम अर्धाच राहिला होता. तर मग तो आता परत आले इकडे आणि बेडशीट वगैरे चेंज केलं. तर मला बेडशीट असे खूप बारीक डिझाईनचे खूप आवडतात, छान वाटतात ते. मला गादी पण बदलायची आहे कारण मुलं लहान होती, सू वगैरे करायची, त्यामुळे मी काही अजून ती गादी बदलली नाही आहे. तर ती तशीच आहे. थोड्या दिवसात लवकरच गादी चेंज करणार आहे. आणि नंतर मी झाडू वगैरे मारला तर इतका कचरा निघाला आणि कचऱ्यामध्ये नेहमी रॅपरच जास्त निघतात. सोया स्टिक, कुठं वेपर्स, कॅडबरी वगैरेचे रॅपर्सच खूप जास्त निघले होते. तर सगळीकडे झाडू वगैरे मारला. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा असणार आहे कारण स्विनल व्हिडिओ शूट करत होती तर तिचं सगळंच दाखवत होती व्हिडिओमध्ये. तर गॅलरीत पण ती 3-4 वेळा आली, तरी पण मी थोडंसं एडिट करून थोडंच टाकलं आहे. आणि व्हिडिओ माझे खूप लेट येतात कारण मला एडिट करायला वेळ भेटत नाही आहे.
घरातली कामं, मुलांची शाळा प्लस पार्लरवरती पण भरपूर कामे असतात. माझं टेलरिंगचं पण आहे, तर ब्लाऊज वगैरे आत्ता खूप आहेत स्टिचसाठी. कारण गौरी गणपती आलेले आहेत, बायकांना गौरी गणपतीसाठी ब्लाऊज हवे आहेत. तर भरपूर ब्लाऊज आलेले आहेत, डिझाईनचे आहेत. सिम्पल तर एक पण ब्लाऊज नाही आहे, सगळे डिझाईनचेच आहेत. तर मला व्हिडिओ शूट असं करायला वेळच भेटत नाही आहे. कारण मी रात्रीचीसुद्धा ब्लाऊजला कटिंग वगैरे करायला घरी घेऊन येते. आणि त्यात श्रीमईचं पण जरा बरं नाही, त्याला तापतो वगैरे, तर त्याला पण वेळ द्यावा लागतो. त्यामुळं एडिट करायला असा वेळच भेटत नाही. व्हिडिओ शूट केलेले आहेत काही, पण श्रीमईची बॅग पण धुवायची होती, तर ती मी हातानेच धुणार होते, कारण मशीनला खूप चुरगळली असती. आणि मशीनचं माझं सेमी ॲटोमॅटिक आहे, तर याचे मी पाणी सोडून वगैरे ह्याला बराच वेळ लागतो मला. आणि मी 3 वेळा वॉश करते, कारण 3 वेळा पाणी सोडून मग कपडे छान निघतात. आणि आता इकडचं हॉलमध्ये आवरून घेते. तर हॉलमध्ये पण खूप, जिकडे पहा तिकडे हॉलमध्ये सोफ्यावरती तर असं रिकामा कधीच भेटणार नाही. नेहमी काही ना काही ठेवलेलं असतं आणि खूप पसारा करतात मुलं. मग मी इकडे सोफा वगैरे पण आवरून घेतलं. इथे पण बेडशीट वगैरे झटकून वगैरे तेच टाकलं, कारण 2 दिवस आधीच मी टाकले होते. आणि मुलांचे खेळणे निघत राहतात, सोफ्याखालीसुद्धा, गादीखालीसुद्धा निघतात. मुलं आहेत तर पसारा पण तेवढाच होतो, आणि मुलांशिवाय घरपण पण नसतं. माझ्या भिंती पण पाहू शकता, 1-2 वर्ष झालं आहे कलर दिलेला, पण पूर्ण भिंती अशा कलरफुल करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. एक पण भिंत अशी नाही की तिच्यावरती काही त्यांनी लिहिलं नाही. आणि गॅलरीत वगैरेसुद्धा लिहिलेलं आहे. तर गॅलरीत पुन्हा एकदा कलर दिला होता सासऱ्यांनी बसल्या असेच आले होते एकदा. तर मला वाटतं मागच्या गणपतीच्या वेळेसच त्यांनी गॅलरीमध्ये एकदा परत कलर केला होता. आणि श्रीमय असा झोकाला कायम खेळत असतो, झोका खालीच होता, तर तो खेळत होता. आणि स्विनल सारखी गॅलरीत येत होती. आता मी इकडचं बेडशीट वगैरे चेंज करून घेतले, आणि नंतर शूज वगैरे ठेवले. तर श्रीमय मला मदत करत होता. तर असं काही पडलेलं आणून तो व्हिडिओ समोर दाखवत होता. आणि मग नंतर मी झाडू वगैरे मारून घेतला, तर भरपूर कचरा निघाला घरात. फर्स्ट टाईम मी एवढा मोठा व्हिडिओ टाकत आहे, तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहू शकता तुम्ही, ही जी सायकल आहे श्रीमईची, ती मी 3 ते 4 वेळा दुसरीकडे ठेवलेली आहे जिथं काम करताना, कारण त्याची खेळणी म्हणजे सारखे मध्येच असते. आणि तुमचीही मुलं असं करतात का, झाडून घेताना असं मध्ये जाऊन त्यांचं काही खेळणं पडलेलं उचलून घेऊन जातात का? तर ह्याला असं एकदम स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं मी. तर आत्ता झाला होता हॉलचं झाडून वगैरे झालं होतं. आता किचनमध्ये जायचं होतं झाडत. तर तिकडे जात असताना सिरियलमध्येच दुसरीकडे कॅमेरा घेऊन गेली, आणि मग नंतर पळत आली. मम्मी किचनमध्ये आहे बोलली, आणि मग नंतर आली किचनमध्ये मग परत माझ्या मागे. तर तुम्ही पाहू शकता किती कचरा निघाला आहे आज. इकडे किंडर जॉय खेळणी जास्त निघलेले आहे. आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये मध्ये तिचं आरशामध्ये जाऊन पण असं करत होती. तर हा पाहू शकता तुम्ही, सारखा कचऱ्यामध्ये येऊन काहीतरी त्याचं खेळणं उचलून ठेवत होता साईडला. आणि आत्ताच आवरलं होतं बेडशीट वगैरे, पुन्हा पाहू शकता त्यांची खेळणी वगैरे परत पडली. तर हे नेहमीच असतं.
आणि कचरा पण भरपूर निघाला आज. तर पूर्ण घर असं झाडून काढला आणि शेवट गॅलरीत आले तर एवढा कचरा निघलेला आहे. आणि श्रीमयमध्ये मध्येच आहे, पाहू शकता तुम्ही. मग मी कचरा वगैरे डस्टबिनमध्ये भरला. आणि इकडे श्रीमय झोका खेळत होता, तर एकदा पडला तेव्हा तो शांत झाला. तर इकडे मी दोरीवरचे कपडे पण घेतली काढून, घड्या घालण्यासाठी आणून ठेवली चेअरवरती. आणि मशीनचं काम झालं होतं तर मग मशीन कपडे पण ड्राय वगैरे करून घेतली. आणि नंतर आता झाडून वगैरे झाल्याच्या नंतर म्हणलं आता फरशी पण पुसून घ्यावा. तर फरशी पुसायला असं पाणी घेतलं आणि त्या पाण्यात मी थोडीशी हळद आणि मीठ टाकत असते. आणि माझी फरशी पुसायला मला म्हणजे असं जास्त वेळ भेटत नाही, म्हणजे रोज रोज नाही पुसत मी, 1-2 दिवसा मिळून मी फरशी पुसत असते. तर आज फरशी पण एकदा स्वच्छ अशी पुसून घेतली. आणि खालून सगळीकडून स्वच्छ अशी फरशी पुसून घेतली. आणि मुलं मध्ये मध्ये करत होते, सगळ्या रूम पुसून झाल्या. आणि इथे श्रीमयचा नंतर दुपारी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर असा मूवी लावला, तर सायरट लागला होता. तर मस्त असा मूवी पाहिला. आणि मग नंतर 6 वाजता आम्ही गावात गेलो, कारण मुलांचे पप्पा मुंबईला गेले होते ताईंकडे. तर ते खूप रडत होते. मग मी त्यांना बोलले होते की आपण पार्टी करू. मग आम्ही असं गावात चालत गेलो. नंतर त्यांना पिझ्झा खायचा होता, तर मी तिथं पिझ्झाच्या इथे घेऊन गेले त्यांना. आणि मस्त असा पिझ्झा ऑर्डर केला. तर पिझ्झा काही लवकर येत नाही, शेवटी आला बाबा एकदाचा पिझ्झा. आणि श्रीमयला असं चीज खूप आवडतं ते. तर मस्त मुलांनी पिझ्झा एन्जॉय केला, मीही खाल्ला. आणि पिझ्झा झाल्यानंतर मग कोल्ड कॉफी एक खाल्ली. नंतर अशी कोल्ड कॉफी वगैरे पिली. आणि मग पुन्हा आम्ही बिल वगैरे केलं आणि निघलो. त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि रिक्षा करून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर सुनीलचा प्रोजेक्ट होता मॅथचा 2D शेपचा, तर तो कंप्लीट केला. तर हा होता माझा संडेचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.